नमस्कार मंडळी, मी पूजा तुम्हा सर्वांचं आपल्याच्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आज बघा मी मस्त अशी लाल माटाची भाजी बनवणार आहे। आता या भाजीला तुमच्याकडे काय आणखी वेगळं म्हणत असतील तर कमेंट करून नक्की सांगा। तर मस्त अशी मी भाजी निवडलेली आहे। छान असे म्हणजे त्याची मी कोवळी कोवळी देठ पण घेतलेली होती। छान अशी मोठे मोठेच निवडली होती आणि छान अशी धुवून नंतर मी ती कट केली होती, कारण जास्तच मोठी दिसत होते त्यामुळे मी थोडीशी ओबडधोबड अशी चाकूने कट केली। आणि म्हणालात तुम्ही मध्येच काय शेंगदाणे भाजते हे, तर मी कूट बनवून ठेवत असते शेंगदाण्याचं, म्हणजे भरपूर दिवस असं कूट जातं आपल्याला भाजीला वगैरे। एकदम असं ओबडधोबड वाटून ठेवलं की भाजीत वगैरे सुक्या भाजीत कालवणात वगैरे टाकायला सोपं पडतं। तर मी शेंगदाणे पण भाजून घेतले, कूट संपले होतं त्यामुळे भाजीत टाकायला पण होतील आणि डब्यात भरूनही ठेवायचे होते मला। तर त्याच्यानंतर मी मस्त अशा कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतलं आणि मिक्सरमध्ये थोड्याशा आपल्याला तिखट पाहिजे असेल तेवढं कमी जास्त 1-2-4 मिरच्या करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये लसूण टाकला। एक 4-5 एक 10-12 छोट्या कुड्या होत्या लसणाच्या, त्या पण मी त्याच्यामध्ये टाकल्या आणि लसूण आणि मिरची ओबडधोबड मिक्सरमधून बारीक करून घेतली। तुम्ही खलबत्त्यातही वाटू शकता। तर छान अशी बारीक करून घेतली। तेलामध्ये गरम तेल झाल्यानंतर 1-2 मिनटं छान अशी मिरची आणि लसूण परतला। त्याच्यामध्ये लाल माठ जो होता धुवून स्वच्छ ठेवला होता तो त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि चवीनुसार त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घेतलं। मस्त असं छान अशी भाजी नंतर मीठ टाकल्यानंतर छान असं त्याला पाणी सुटतं, पाणी टाकायची काय गरज नाही। ओबडधोबड भाजी चिरली होती, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं, पिळून मी भाजी घेतली नव्हती। भाजीमध्ये थोडंसं पाणी होतं त्यामुळे एक्स्ट्रा पाणी मिसळते नाही, भाजीलाच पाणी सुटतं, त्याच्यामध्येच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। तर मी इथे पूर्ण भाजी टाकली, एक जोडी होती छान अशी मस्त। मीठ टाकलं आणि त्यानंतर आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे। शक्यतो मोठीच कढई घ्या भाजी बनवताना, कारण भाजी अशी टाकली की कढईत पुरत नाही, हलवताना व्यवस्थित निम्मी अर्धी खाली निम्मी अर्धी कढईमध्ये छोटी कढई असेल तर असं होतं। त्यामुळे मी मोठीच कढईमध्ये शक्यतो पालेभाज्या बनवते। 1-2 मिनटं परतल्या की एवढीशीच पालेभाजी दिसते त्याच्यात, पण टाकल्यानंतर पुरत नाही अशी होती, मग मोठीच कढई मी शक्यतो घेते। मस्त अशी बघा आता 2 मिनटं परतल्यानंतर केवढीशी भाजी झाली आहे। तर आता ह्याला पाणी सुटलेलं आहे, आपल्याला पाणी काय ओतायचं नाही। अशीच भाजी आपल्याला 1-2-3 मिनटंच शिजवून घ्यायची, अगदी 2-3 मिनटातच भाजी छानशी शिजवून होते। त्याच्यानंतर मिक्सरमध्ये ओबडधोबड शेंगदाण्याचं कूट आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर बी टाकली होती, म्हणजे कोथिंबीर टाकले की काय होतं की शेंगदाणे थोडेसे जाडसर ओबडधोबड वाटले जातात, मस्त लागतात आणि भाजीमध्ये दाताखाली खाताना एकदम शेंगदाणे पण छान असे लागतात। मग शक्यतो मी शेंगदाणे असं भाजीमध्ये टाकायचे असेल तर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण ॲड करते, म्हणजे शेंगदाणे छान असे ओबडधोबड बारीक होतात। आणि मग मी त्याच्यामध्ये भाजी होती आपली, त्याच्यामध्ये शेंगदाणे वाटले होते ते टाकून घेतले, मस्त असं परतलं। भाजी शिजत आली की मगच आपल्याला हे शेंगदाणे जे आपण बारीक केले होते ते टाकायचे आहेत। अगदी थोडंसंच पाणी त्याच्यामध्ये असेल तेव्हा। तर छान अशी आपली भाजी बघा, अगदी जास्त वेळ काय लागत नाही, 5-10 मिनटातच तयार होते। मस्त अशी भाजी बनवली आणि मस्त अशी त्याच्याबरोबर आता मी ज्वारीची भाकरी बनवणार आहे। तर झालं असं की भाकरीचं मी पीठ दळून आणलेलं होतं, पण जिथून दळून आणलं होतं तिनं खूप जाडसर असं भाकरीचं पीठ दळलेलं होतं। तर जर शक्यतो कधी असं झालं भाकरीचं पीठ तुमच्याकडून म्हणजे व्यवस्थित दळलं नाही, जाडसर असं एकदम ज्वारीचं पीठ दळलं, तर कशी भाकरी बनवायची तेही मी तुम्हाला सांगते।
भाकरीचं पीठ तर वेस्ट तर होऊन म्हणजे आपण फेकून तर देऊ शकत नाही, त्याची भाकरी बनवून खाल्लीच पाहिजे. तर मग भाकरीचं पीठ मी घेतलं, त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे, थंड पाणी नाही ओतायचं. गरम पाणी ओतलं की जाडसर ज्वारीचं पीठ दळलं की भाकरी मग आपल्याला थापता येत नाही बरोबर. मग थापली तरी तर ती उचलताना एकदम तुकडे होतात त्याचे. मग भाकरीचं पीठ मीच 1-2 भाकऱ्यापुरतेच बनवणार आहे, तर मी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये गरम पाणी ओतलं, छान असं मिक्स करायचं. थोडंसं पाणी गरम होतं म्हणून मी असं चोळून थोडंसं थंड होईपर्यंत मिक्स केलं. आणि त्याच्यामध्ये गरम पाण्यानंच आपल्याला गरम पाण्याचा हात घेऊन छान असा गोळा बनवून घ्यायचा. मस्त तळ हाताच्या साहाय्याने आपल्याला भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे. मस्त असा गोळा त्याचा आपल्याला लहान मोठा घ्यायचा आहे, तुम्हाला हवं म्हणजे जसं थापता येईल तसं. आणि थोडंसं सुक्कं पीठ खाली घेऊन त्याच्यावर गोळा ठेवून मस्त असं आपल्याला भाकरी हळूवार हाताने थापून घ्यायची आहे. तर जाडसर पीठ आहे तरी देखील भाकरी अगदी म्हणजे छान बनते, जास्त अशी कडक नाही होत. तर तुमचं कधी पीठ असं जाडसर बनलं तर हे ट्रिक नक्की ट्राय करा. इकडे तवा तापत ठेवलेला होता मी. तवा जास्तही नाही एकदम कडक नाही तापून घ्यायचा आपल्याला. थोडासा मंद आचेवरच तवा गरम करायचा आणि मग त्याच्यावर आपल्याला थापलेली भाकरी पलटी करून घ्यायची. आणि जी बाजू आपली कोरडी आहे त्याच्यावरती पाणी लावून घ्यायचं. अगदी काटाने सुद्धा आपल्याला त्याच्यावरती पाणी लावून घ्यायचं. पाणी सुकलं की मग भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची. पाणी वरचं आता सुकलेलं आहे, भाकरी छान अशी पलटी करून घ्यायची. आणि गॅस फास्ट करून छान असं आपल्याला भाकरी खालून भाजून घ्यायची. लगेच त्याच्यामध्ये उलताना खाली घालायचं नाही. 1-2-4 मिनटं चांगली भाकरी खालून भाजली की मग आपोआपच ती अलगद सेपरेट होते. मग छान अशी आपल्याला चारी बाजूनी भाकरी भाजून घ्यायची आणि नंतर पलटी करायची. तर ज्यांना कोणाही भाकरी येत नसेल त्यांच्यासाठी मी सांगते, छान अशा पद्धतीने भाकरी बनवा, अगदी तुम्हाला सहजपणे येऊन जाईल. तर मस्त अशी गरमागरम भाकरी आणि त्याच्यासोबत भाजी, त्याला मस्त अशी गरमागरम भाकरी त्याच्यासोबत मस्त असं लाल माठाची भाजी मस्त अशी एन्जॉय केली. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मस्त अशी लाल माठाची भाजी तुम्हाला आवडली असेल व्हिडिओमध्ये, नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास, आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.